अरे वा, आमच्या या मुली चांगल्याच ओळखून आहेत आपल्या सासू सासऱ्यांना. आणि वत्सला, तुम्ही तर बऱ्याच वर्षापासून ओळखता. एक वेळी शपथ भैया साहेब, मी काही नाही सांगितलं दोघींना. हो, तुम्ही कशाला काही सांगायला पाहिजे. हा, या मुली हुशार आहेत. उघड्या डोळ्यानं बघत असतात आजूबाजूला काय चाललंय ते. काय ग मुलीनो, आम्हाला काहीही माहित नाही असं समजू नका. आनंदी बेटा, मगाशी तू म्हणालीस ना, तुला शिरखेडच्या गमती जमती ऐकायच्या. गमती जमती आहेत की आमच्या काळजातल्या व्यथा आहेत याचा तूच ठरव. पण इथं जशी परिस्थिती होती तशीच काही वर्षापूर्वी शिरखेडलाही परिस्थिती होती. माधव आणि ललिताच्या हव्यासापायी सगळे जण त्यांची कुचेष्टा करायचे आणि मान खाली जायची आमची. प्रत्येक वेळी शर्मिंदे व्हायचो की आम्ही. ती कंटाळून त्यांना इकडे दादासाहेबांकडे पाठवून दिलं. हवा बदलली, मूळ स्वभाव काही बदलला नाही. इथं येऊन नव्या जोमानं लबाड्या करायला सुरुवात केली आहे. बऱ्याच गोष्टी आमच्या कानावरही येत होते. दादासाहेबांनी मोठ्या हौसेनं बांधलेला तो बंगला अजूनही डोळ्यासमोरून हलत नाही आमच्या. आणि आता इथे काय परिस्थिती आहे, आमच्या मुला सुनांना राहायला धड जागा नाही. जाऊ दे ना भैया साहेब, आपलं माणूस आहे, टाकून तर नाही ना देता येत. मी जानकीच्याच बहीण. त्यांच्या भोळ्या स्वभावामुळं त्यांच्या काही लक्षात येत नसेल. त्याचाच फायदा हे दोघं घेत राहिले. तुमच्या लक्षात सगळं येतं, पण तुम्ही पाप भिरू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मलमानं आणि औषधानं जेव्हा फोड बरा होत नाही तेव्हा तो कापूनच काढावा लागतो, अगदी तळहातावरचा असला तरी. बरोबर आहे. ताईला नाही कळल्या काही गोष्टी, आणि तिला वाईट वाटेल म्हणून मी नाही सांगितलं भैया साहेब. हा, एवढं त्या सांगत होत्या त्यावरून आम्हालाही कळत होतच की. मध्यंतरी जोशी गुरुजी आले होते. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ.
घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.